नेपाळमध्ये सध्या परिस्थिती चिघळलेली आहे आणि नेपाळमधील परिस्थितीवर बोलण्यासाठी आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय विश्लेषक अभय पटवर्धन सर आहेत। सर, नेपाळमधील परिस्थितीबद्दल काय सांगाल? काय नेमकी परिस्थिती आहे? नेपाळमधली परिस्थिती जी आहे ती कालच्यापेक्षा आज थोडी बरी आहे। कारण लोकांचं जे बोन ऑफ कंटेन्शन होतं किंवा जो प्रॉब्लेम होता की सरकारने राजीनामा द्यावा, तो सरकारने राजीनामा दिलेला आहे। पूर्ण गव्हर्नमेंट बरखास्त झालेली आहे, राष्ट्रपतींनी पण राजीनामा दिलेला आहे आणि आर्मीने टेक ओव्हर केलेला आहे। आता परिस्थिती आटोक्यामध्ये येते आहे। आर्मीने सांगितलं आहे की जे लोक दंगे धोपे करतील किंवा जे लोक आगजनीमध्ये वगैरे सामील असतील त्यांना आम्ही सोडणार नाही, त्यांच्यावर कठोरात कठोर ॲक्शन घेतल्या जाईल। त्यामुळे आता बहुतेक करून आर्मी रूल तिथे लागू होणार असेल आहे किंवा आज होईल संध्याकाळपर्यंत। जे जनरल अशोक सेगल आहेत ते भारतामध्ये शिकलेले आहेत, भारताच्या अकॅडमीमध्ये शिकले आहेत। आमच्या डिफेन्स सर्व्हिसेस कॉलेज स्टाफ कॉलेजमधनं त्यांनी ग्रॅज्युएशन केलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांना ते जनरली प्रो इंडिया राहणार आहेत। ते भारताला फारसा त्रास देणार नाही असं माझं मत आहे। पण सध्या जी परिस्थिती तिथे आहे ती जितकी हाताबाहेर आधी गेलेली होती की जाळपोळ झाली, लोकांनी तिथे बंदुकी चालवल्या, तिथे प्राईम मिनिस्टरच्या फॅमिलीला जिवंत जाळलं किंवा त्यांना मारण्याचा प्रयत्न केला, जसा अर्थमंत्र्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता तसा आता याच्यापुढे काही होणार नाही। हळूहळू 1-2 दिवसामध्ये परिस्थिती आटोक्यामध्ये येईल आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा हे असेसमेंट करतील की काय झालं आणि काय होऊ शकतं पुढे, त्याच्यानंतर मग बहुतेक करून हे लोक ठरवतील की काय आहे। आज तरी तिथे जो नवा पंतप्रधान आहे त्याचं नाव अजून समोर आलेलं नाही आहे। कालपर्यंत ते शहाचं नाव होतं पण आज त्याचा काही उल्लेखसुद्धा नाही आहे। तर ते पुढे काय होईल याचं हे येणारा काळ सांगेल आहे। एवढी सगळी परिस्थिती चिघळली, यामागची नेमकी कारणं काय वाटतं? यामागचं कारण म्हणजे एक आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे। तिथे प्रो कम्युनिस्ट सरकार होतं, ते प्रो कम्युनिस्ट सरकार त्या लोकांना नको होतं किंवा जे काही इंटरेस्टेड लोक होते त्यांना नको होतं। त्यामुळे यांनी एक जी टेपटप ड्रिल किंवा एक संहिता आपण म्हणतो, नाटकाची संहिता, जी श्रीलंकेमध्ये झाली, त्याच्यानंतर ती बांगलादेशमध्ये झाली आणि आता ती नेपाळमध्ये झाली, की सुरुवातीला यांनी सरकारने म्हणजे ओली सरकारने त्या स्टुडंट्स असोसिएशनवर बंदी घातली आणि सोशल मीडियावर बंदी घातली। त्याच्या अगेन्स्ट सगळे स्टुडंट्स बाहेर आले, लोक बाहेर आलेत। आता तिथे किती लोकांना तिथे ते लोक सोशल मीडिया वापरतात याची कल्पना नाही आहे, पण बरेच असणार आहेत। पण त्या लोकांनी सुद्धा त्या सोशल मीडियाकरता जे सुरू केलं आंदोलन की सोशल मीडियावरचं बंदी मागे घ्या, ते आंदोलन शेवटी चिघळलं आणि ते बंदुकीच्या फैरी जाळण्यामध्ये, संसद जाळण्यामध्ये, राष्ट्रपती भवन जाळण्यामध्ये, त्याच्यानंतर प्राईम मिनिस्टर हाऊस जाळण्यामध्ये झालं। एक्झॅक्टली जे बांगलादेशमध्ये झालं होतं तेच आता इथे झालेलं आहे। आणि जी आता परिस्थिती तिथे आहे ती आर्मी 2 दिवस तिथे काहीच त्यांनी केलं नाही, कारण गव्हर्नमेंटने त्यांना बोलावलं नव्हतं, फक्त पोलीस फोर्सच तिथे होता। आणि आपण टी व्हीवर पाहत होतो, इंटरनॅशनल टी व्हीवर, की पोलीस पळतात आणि त्यांच्या मागे आंदोलक लागलेले आहेत, असं एक जे चित्र होतं ते आता एकदम बदललेलं आहे। आणि रस्त्यावर फार कमी लोक दिसतात आहेत, आरडाओरडा फार कमी झालेला आहे। फक्त जळतानाची जी काही व्हेकल्स किंवा बाकीच्या बिल्डिंग्स वगैरे आहेत त्याही आता हळूहळू शांत होतील आणि परिस्थिती काही दिवसानंतर किंवा 2-3 दिवसानंतर नॉर्मल होईल। नक्कीच परिस्थिती नियंत्रणात लवकर येईल अशा प्रकारची अपेक्षा जी आहे ती व्यक्त केली जात आहे। कॅमेरामन साईसह सुनील लगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।